हा वडा मासा आहे. त्याची आपण कातडी काढले, कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याची कातडी काढून टाकली. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आम्ही आयलंडवरती जाणार आहोत. आपली इंजिनवाली बोट आहे मुंबईचा कोली, ती घेऊन आम्ही आयलंडवरती मासे पकडण्यासाठी जाणार आहोत. आज आपल्यासोबत सेल्विन आहे, मया आहे आणि पाकुड आहे. मासेमारीची जाळी घेतली आहेत, पाग आहेत आपल्याजवळ 2, त्यानंतर गॅस घेतला आहे आणि जेवण बनवायचं सामान आहे आपल्याजवळ. समोर प्रिन्स आणि यश आहे, जर ते आले तर त्यांना सुद्धा आपण घेऊन आयलंडवर जाऊ. चला आता इंजिन स्टार्ट करतो आणि आयलंडवरती जाऊ. सर्विस राइट मारू. राईट नंतर कॅन्सल होईल. मशीन बघा चला मित्रांनो, आपण आयलंडवरती पोहोचलो आहोत. आता जाली म्हणजे आपले पागन ते आणि जेवण बनवायचं सामान घेऊन चाललो आपण आयलंडच्या एक शेडमध्ये. सगळं सामान बघा इथे आपण उतरवत आहोत. चला मित्रांनो, आता मी तिघे जण पाग मारणार आहोत. मी आहे, प्रिन्स आहे आणि यश आहे. तिघे जण एकत्र पाग फेकू. जे मासे भेटतील त्या माशांचं आपण काहीतरी खाण्यासाठी आपण त्या माशांचं बनवणार आहोत. तर चला आता इथूनच आपण पाग फेकायला सुरुवात करू. आपल्या चारी बाजूने पाणी आहे. आपण समुद्री बेटावरती आहोत आणि या समुद्री बेटावर मासे पकडून आपल्याला खायचे आहेत, म्हणजे रेसिपीसुद्धा बनवायची आहे. चला पाग तयार आहे, आता पटापट फेकू. दाखव मस्त मोठा आहे रे.
मित्रांनो मस्त एक कानेर आलाय, कानेर मीडियम पिल्सा आलाय. आतापर्यंत एवढे भेटलं. जर अजून पुढे पाग मारून बघू. आपल्याला मासे पकडायचेच आहेत आज. बघा मित्रांनो, खोल पाण्यामध्ये गेलो होतो आणि तिथे पाक फेकलं आणि मासे बघा जबरदस्त आले. खिशामध्ये घातले, खिशामध्ये एक एक चाकून पकडला. बघा टोटल मासे एका पागामध्ये भेटले. चला आता आपण यश आणि प्रिन्सला काय भेटले ना ते बघू. ते दुसऱ्या साईडला पाक फेकत आहे, आपण दुसऱ्या साईडला गेलो होतो, वेगळ्या साईडला. आणि हे आपल्याला मासे भेटलेत बघा. टोटल आपले मासे बघा एवढे झालेत. आणि त्यांना काय भेटले ते पण बघू. मित्रांनो यश आणि प्रिन्स दोघेजण आले आहेत आणि बघा त्यांच्याजवळ साम आहेत, वडा मासे. त्यांना 5 वडा मासे भेटल्यात. भरपूर मासे भेटल्यात. यांच्या 5 साम आहेत म्हणजे 5 वडे आणि आपले बोई मासे पिल्सा. बघा सर्व एकूण मासे बघा किती झालेत. चला आईलाच पालटी मारा बस. बघा बघा टोटल मासे. भारी काम झालं आपलं. मस्त आपल्याला जेवणापुरती मासे भेटल्यात. चला मित्रांनो आता आपण मासे साफ करायला घेऊ. एकदम ताजे मासे, जिवंतच मासे पकडले. नको रे आपल्याला नको. मित्रांनो माशाच्या पोटातील घाण सुद्धा चांगली काढायला लागते. आतडे मासे फ्राय करायला आपण छोटे छोटे काप करू. मित्रांनो आता आपण वडा मासा साफ करणार आहोत. साम याचा आपण कातडी करणार आहोत कारण हे आपण फ्राय करणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी आपण याची बघा पिसारे आधी कापून घेऊ. जवळून एकदम पिसारे कापून घ्यायची. तसंच मागचा सुद्धा पिसारा कापून घ्यायचा. आणि आता ही कातडी आपण काढणार आहोत. एकदम इझिली फक्त कातडीच काढायची.
म्हणजे छोटीशी कट मारू. वडा माशाची कातडी काढली ना की फ्राय केले की एकदम कुरकुरीत होतात. टाक रे, झालं टाक, सगळं टाक. लेन्स हे जायला. बघा मित्रांनो, आपले मासे आता तयार आहेत. बोई मासे आहेत, त्याच्यानंतर वडा मासा. आता याला आपण मसाला लावून घेऊ. मसाला आपण घरून तयार करून आणलाय. मित्रांनो, आता आपण मासे फ्राय करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. मासे साफ करून झाल्यात आणि हे वाटण आणलंय बघा घरून. बघा, लसण आणि मिरचीची पेस्ट आहे, ती आपण ओतून घेऊ. त्याच्यानंतर हळदी पावडर आहे. ते आपण मिक्स करून घेऊ. सगळे मंडळी गेले फिरायला वासीवरती. इकडे इकडे फिरतात, आपण मासे फ्राय करायची तयारी करू. आता आपण मीठ टाकू. वाटण आता झालेलं आहे तयार. तर सर्व माशांना ते लावून घेऊ. काप केल्या त्या कापेमध्ये पण भरून घेऊ. वाटण लावून झालं की मासे पण एका साईडला ठेवू. साम वडा मासा कैसे लगले मासे बघ, कडक बनवले त्या. वाटणं भरपूर आहे. माशाने एकदम आपण पूर्ण चोलून घेतलं, आतमध्ये पण लावलंय. आता आपण 10 मिनिटं थांबणार आहोत, म्हणजे मसाला मस्त माशामध्ये जिरून जाईल आणि त्याच्यानंतर आपण मासे फ्राय करायला सुरुवात करू. आयलंडवरची मजा. ये किधर पीठ पीठ किधर डालने का? इसमें नहीं, पीठ साइड में रखना पड़ता है. इसमें डालेगा. हाँ साइड में, इसमें साइड में डाल बस. इसमें
मित्रांनो आता आपण मासे फ्राय करण्यासाठी सुरुवात करत आहोत. पॅन घेतला आहे आणि पॅन मध्ये आपण गोड तेल टाकू. मित्रांनो बघा हे पीठ आणलंय, तांदळाचं पीठ. याच्यामध्ये आपण मासे फ्राय करू. चला मित्रांनो आता आपण मासे फ्राय करणार आहोत. आपण मासे फ्राय करू. तांदळाच्या पिठामध्ये मासे एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही तांदळाचे पीठ नसेल तर रवा सुद्धा वापरू शकता. रवामध्ये सुद्धा मस्त मासे कुरकुरीत होतात. एक आपण वडा मसाला घालू आता. वडा मसाला चला मित्रांनो आता आपण मासे फिरवून घेऊ. हा वडा मासा आहे. त्याची आपण कातडी काढले. कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याची कातडी काढून टाकली. चला मित्रांनो आता आपण मासे काढणार आहोत. मस्त क्रंची झाले बघा. मोठे बोई मासे म्हणजे पिलचा आपण ज्याला म्हणतो, छोटा पिलचा. सांग मस्त एकदम क्रंची झाले. आता आपण दुसरे मासे घालणार आहोत. जे बोई मासे होते ते आपण फ्राय करू. तेल सुद्धा गरम झालंय तर ताव आपला लवकर होईल. चला मित्रांनो दुसरा ताव पण फिरवून घेऊ. वा तर तेलामध्ये कुरकुरीत करून घेऊ आणि मग दुसरा ताव सुद्धा आपण काढू. चला मित्रांनो आता मासे फ्राय झालेत, काढून घेऊ. बघा सर्वात मोठा बोई पिलचा. खाली भरली पण अजून आपल्याला 2 वडे फ्राय करायचे. चला मित्रांनो आता आपले मासे सर्व फ्राय करून झाले. बघा अख्खा प्लेट आपली भरलेली आहे. ट्रे भरला आहे.
चला मित्रांनो, आता आपले मासे फ्राय करून झालेत, मस्त डेकोरेशन केले आणि आता सर्वजण खायला बसतील. बसा सर्वजण. घ्या घ्या घ्या, एक एक घ्या. बस घे बस. यश घे. पाक मासेमारी केली आणि जिवंतच मासे आपण फटाफट फ्राय करायला सुरुवात केली. एकदम ताजी मजा, आयलंडवरची आपली मजा. येस. मार माया मार. अरे मार. मस्त. घ्या बस घ्या बस. घेतो मी पण. मस्त बोय मासे म्हणजे पिलशाचे छोटे पिलशे असतात ते. मस्त एकदम कुरकुरीत झालेत, कुरकुरीत. मित्रांनो, आपण पुढच्या वेळी जेवण म्हणजे बनवू, भात आणि रस्सा असं काहीतरी ट्राय करू. तांदूळ आणले असताना तर आपण इथे जेवणच बनवलं असतं, कारण मासे पण भरपूर भेटले होते. जेवणा एवढे मासे होते आपल्याला. सुपर. वडा मासा ट्राय करू. वडा माशात आपण कातडी काढली म्हणून ते एकदम कुरकुरीत झाले बघा. मस्त लागते. जर कातडी नाही काढली तर असं ओला ओला राहतो, चिकट चिकट राहतो. मस्त. मित्रांनो, आता संध्याकाळ झाले. आज आम्ही आयलंडवरती खूप मजा केली, मासे पकडले, ते फ्राय केले, खाल्ले आणि आता सर्वजण घरी चाललो. बोटीमध्ये सर्वजण चढलो आणि आता चाललो. सगळेजण बाय करा. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो घरी.